साथ दिल तुला भाग 19. सॉरी यार, थोडा उशीर झाला. बघ किती सुंदर वातावरण झालंय. दूर कुठेतरी भटकून यायचं का? तिच्या चेहऱ्यावर नाराजी होती, जी त्याने हेरली. संग्राम, तू आज जेवायलाही नव्हतास. दुपारनंतर फोन बंद होता. जागेवरही नव्हतास. अगं हो, किती ते प्रश्न. जरा नव्या ॲड स्क्रिप्टवर काम चालू आहे. टीमसोबत मीटिंगमध्ये होतो. तसा मेसेज करून जायचं ना संग्राम. सवय करून घ्या मिसेस देशपांडे. क्रिएटिव्ह रायटरला सांभाळणं, त्याचे मूड्स हँडल करणं सोपं काम नाहीये. तिचे गाल ओळख नेहमीसारखंच गोड हसत तो म्हणाला. संग्राम, आपल्या लव्ह स्टोरीज वरचं एखादं पुस्तक का नाही लिहित तू? त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काय सांगतात हे तपासून पाहिल्यासारखं त्याच्याकडे एकटक बघत होती. ओ नो, लव्ह स्टोरी? बघ, बोलता बोलता विसरलोच होतो. एक ड्रॉप अर्जंट मेल करायचे. घरी लवकर जायला हवं. चल, रात्री फ्री झाल्यावर फोन करतो. आणि तुझी गाडी कुठे आहे? संग्राम, थांब ना. आपल्याला बाणेरला जायचे ना आता. तुला एका मित्राला भेटवायचं पण आहे. तू सोबत असशील म्हणून गाडी नाही आणली. रश्मी, आज नाही, नंतर जाऊ कधीतरी. खूप महत्वाचं काम आहे. प्लीज यार, समज ना. त्याने गाडी चालू केली. संग्राम, आजचा वेळ दिलाय. तुला भेटवायचं. एक ना. रश्मी, खूप महत्वाचं काम असल्याशिवाय का मी नाही म्हणतोय? समजणार आहो. ओके, ती नाईलाजाने म्हणाली. तो निघून गेला. ती विचार करत अजूनही तिथेच थांबून होती. संग्राम, शिवाय कबीरला भेटावं का? ती संध्याकाळ आठवून ऑकवर्ड होत असताना त्याला पुन्हा भेटायचं म्हणजे अवघड होणार आहे. काय करावं? पण ऑकवर्ड होण्याचा प्रश्न येतोच कुठे? तो म्हटलाय ना त्याच्या मनात काही नव्हतं. आणि माझ्या? तिने पुन्हा मनाला चाचपडून पाहिलं. नाही, हे असं नाहीये. आणि माझी तर एंगेजमेंट होणार आहे माझ्याच हट्टाप्रमाणे. संग्रामचं माझ्या आयुष्यात सत्य आहे. रश्मी, फेस हिम. तिने कबीरला फोन केला. तो ऑन द वे होता. तिने कॅब बुक केली. कबीर तिच्या अगोदर पोहोचला होता. रोड फेसिंगला असलेला टेबल त्याने निवडला होता. कालचा आणि आजचा संपूर्ण दिवस त्याने विचित्र अवस्थेत काढला होता. एरवी काम, मीटिंग, प्रेझेंटेशन यात दिवस कुठे निघून जायचा कळायचं देखील नाही. पण तिला ड्रॉप केल्यापासून ती फुलपाखरासारखी अवखळपणे आजूबाजूला वावरते आहे. आणि तिचं ते अल्लड वावरणं खूप सुखावून जाते एवढंच त्याला कळत होतं. पण त्याला हे पक्क माहीत होतं की ती संग्रामची आहे. रागावलेल्या, चिडलेल्या, दुखावलेल्या मनस्थितीत असल्याने ती त्याच्यासोबत कम्फर्टेबल झाली होती. तिच्यासाठी तो क्षण म्हणजे त्या वातावरणाचा, शब्दाचा आणि मनस्थितीचा एक त्रित प्रभाव होता, बाकी काही नाही. पण त्याच्यासाठी तो क्षण काय होता? त्याच्यासाठी ते 2 क्षण तिच्या आयुष्यातून चोरलेले 2 श्वास होते, जे त्याला कदाचित सगळं आयुष्य तिच्याशिवाय काढायला आता पुरेसे होते. थोड्या वेळाने ती आली. त्याचं लक्ष बाहेरच होतं. दाट मोकळे केस तिने ते बोटांनी अलगद सावरले, एकसारखे केले. तो वरूनच बघतच होता. अगदी एकटक. ऑफ व्हाईट लॉंग कुर्ता आणि ब्ल्यू जीन्स, डोळ्यातलं डार्क काजळ, पायात वेजन पर्स सावरत तिने त्याला फोन केला. तो काचेजवळच्या खुर्चीवरूनच उठून त्याच टेबलच्या दुसऱ्या खुर्चीवर बसला. तिला वर यायला सांगितलं. त्याने उगाच टीम मेंबरला फोन लावून कामात असल्याचं भासवलं. ती वर आली. कबीर कुठेही बसला तरी भारदस्त फिजिकमुळे उठून दिसण्यासारखाच होता. तिने त्याला कॅज्युअल्स मध्येच बघितलं होतं. आज ऑफिसमधून सरळ भेटायला आल्याने तो फॉर्मलमध्ये होता. त्याच्या त्या नेव्ही ब्ल्यू शर्टमधून सुद्धा त्याची ॲथलीट बॉडी जाणवत होती. मेसी फ्रिजेन्स आज परफेक्ट स्टाईल केले होते. ऑफिसमधल्या मुली उगाच नाही ह्याच्या मागे लागत. मनात आलेला विचार तिने पटकन झटकला. तो फोनवर बोलत असल्याने ती समोर उभी राहिली आणि हात हलवून हाय असं हळूच पुटपुटली. तो थोडंसं हसला. हातानेच बस असा इशारा केला. ती अवघडून बसली त्याच्याकडे न बघत. तिने दुसरीकडे लक्ष वळवलं. समोरच्या टेबलावर कॉलेजच्या मुलींचा ग्रुप होता आणि त्या जरा जरा वेळाने कबीरकडे बघत होत्या. उघड उघड फ्लॅट करत होत्या. रश्मी येऊन बसल्यावर मात्र स्वतःच्या फजितीवर त्यांनी हसून गलका केला. स्टुपिड, तिच्या तोंडातून आपसुकच निघालं. मला म्हटलीस? तो फोन ठेवत बोलला. नाही, सोड, असंच. त्या मुलींकडे बघत ती म्हणाली. काय घेणार? ब्लॅक कॉफी? ओके. त्याने दोघांसाठी ऑर्डर केलं. यार, हिरो नाही आला सोबत? ही वॉज लिल बिझी. काय यार, जरा जोडीने फिरत जा ना. ते लव यू सोना, लव यू बेबी टाईप.
तो नेहमीप्रमाणे खडखडून हसायचा प्रयत्न करत म्हणाला, कबीर यार, तीही त्याच्या हसण्यात सामील होण्याचा प्रयत्न करत होती. नंतर कॉफी घेताना दोघे शांत होते. जरा वेळाने त्यांचं लक्ष तिच्या बोटातल्या रिंगकडे गेलं. ती रिंग त्या दिवशी तिच्या बोटात नव्हती. नाईस रिंग. त्याच्या बोलण्यात कॉम्प्लिमेंट तर होतच, पण उगाच कुतूहल सुद्धा होतं. ओ हो, संग्रामने दिली. नेक्स्ट वीक एंगेजमेंट करतोय. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन टिपायला म्हणून त्याच्याकडे बघून जरा हसून ती म्हणाली, वाव, नाईस, कॉंग्रॅच्युलेशन. चला, प्रेमाची फेअरटेल पूर्ण झाली तर. प्रिन्स चार्मिंग भेटला प्रिन्सेसला शेवटी. तो शक्य तितके आनंदी भाव आणि सहजपणा चेहऱ्यावर आणत म्हणाला, तुला यावं लागेल हा एंगेजमेंटला. तिनेही मग तोच प्रयत्न केला. शक्य नाही. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचीही नजर भिडली. इथे आल्यापासून पहिल्यांदाच का? तिने नजर न हटवता विचारलं. त्याचे डोळे वाचायचा तिचा प्रयत्न चालू होता. आय मीन, अरे बेंगलोरला शिफ्ट होतोय नेक्स्ट वीक. तिकडे एक प्रोजेक्ट असाईन झालाय. जबरदस्त काम मिळालं यार. मजा येणार आहे. ह्या अशा संधीचा शोधात होतो मी इतके वर्ष. बघ, तुझी पण विश पूर्ण झाली आणि माझीही. मंदिरातल्या आजीला सलाम. तुला जीवनसाथी मिळाला आणि मलाही तू दिलेल्या प्रसादामुळे मनासारखं काम. खूप काम असणार आहे. असं लाईफ आवडतं मला. सो आजी जिंदाबाद. तो हसत म्हणाला. खोलवर काहीतरी दुखावल्याची जाणीव होतीच, पण तो शिफ्ट होतोय तर आपल्याला का वाईट वाटावं? काहीच कारण नाही. कम ऑन, ती स्वतःलाही समजावत होती. मग गोंधळातल्या आत दाबत चेहऱ्यावर हसू ठेवत ती म्हणाली, हो आजी जिंदाबाद. आणि तुझ्या नवीन कामासाठी कॉंग्रॅच्युलेशन. थँक यू अँड माय बेस्ट विशेस विल बी ऑलवेज विथ यू. तुला आयुष्यात जे पाहिजे ते मिळू दे. स्वतःच्या मनावर शक्य तितका ताबा ठेवून तो बोलत होता. थँक्स. सो धिस इज ओवर लास्ट मीटिंग. हां, शेवटची भेट अँड ऑल. यस. रश्मी, त्या दिवशी खूप रागात होतीस, पण आज तर खुश आहेस ना? मग हिरोचा फोटो तर दाखव यार. ओ हो, तू संग्रामला पाहिलंच नाहीये ना? तिची बोट फोनवर झरझर फिरली. तिने त्याचा हातात मोबाईल दिला. हँडसम ड्यूड, परफेक्ट फेअर. फोटो बघून तिला फोन देतो म्हणाला. डिम्पल सॉलिड आहे हिरोच्या. त्याच्या ह्या वाक्याने ती जराशी लाजली. हो, आणि त्याचा टॅटू, लिव्ह इन ला विंदा लोका ऑसम. तो मिराकी रायटर आहे का? तो सहज बोलून गेला. कुठला रायटर? तिला आश्चर्य वाटलं. मिराकी, फेमस रायटिंग प्लॅटफॉर्म. त्यांची टॅगलाईन आहे ती लोकांमधल्या सीचा विशिष्ट कर्व. त्यांच्या टॅगलाईन मध्ये जर्नरली जसा असतो तसा आहे म्हणून विचारलं. मला नाही माहीत. कधी विचारलं नाही मी. त्याच्या लिखाणाच्या बाबतीत तो सहसा सांगत नाही. तिला काय बोलावं हेच समजत नव्हतं. तसं असेल तर तो जबरदस्त रायटर असला पाहिजे. नाहीतर मेरॅकीसाठी लिहायचं म्हणजे सोपं काम नाही. जगातल्या सगळ्या भाषांमधल्या बेस्ट स्टोरीजचं ते पब्लिश करतात. त्यांची रेटिंग मेंबरशिप मिळवल्याही रीडिंग टेस्ट पास करावी लागते. सॉलिड प्रकरण आहे. मी मुंबई ब्रँचला असताना माझा एक नॉर्थ इंडियन टीम मेंबर होता. तो लिहायचा मिराकीटसाठी. त्याचा ड्राफ्टवर असायची ही टॅगलाईन. बऱ्याच वेळा तो माझा लॅपटॉप वापरायचा म्हणून आठवलं. असो, छान आहे संग्राम. तो अगदी मनापासून कौतुक करत म्हणाला. रश्मीची निवड त्याला मनापासून आवडली होती. थँक्स. तिच्या चेहऱ्यावर हलकसं स्माईल होतं. आणि ही तुझी बॅग. त्याच्या लॅपटॉप बॅगमधून तिची बॅग काढून त्याने दिली. रश्मी, आठवून बघ, अजून माझ्याकडे काही राहिलं नाहीये ना? कारण ही आजची शेवटची भेट. तो जरा उसनं अवसान आणून हसत म्हणाला. एका रात्री जरा वेळ केलेली सोबत आणि प्रवासाचे 10-12 तास आणि अजूनही बरंच काही राहिलंय तुझ्याकडे. ते कधीच परत नाही ना मिळणार. त्याच्या डोळ्यात बघून ती म्हणाली. एकदा मागून तर बघ. ओठांशी आलेल्याचे त्याचे शब्द तिथेच राहिले. म्हणजे ते क्षण आहेत माझ्याकडे. शेवटची भेट असली तरी ते जपून ठेवीन मी. आता पुन्हा आयुष्यात भेट होईलच असं नाही. झालीच तर ती इतकी सहज असेल असंही नाही. नात्यांचं दडपण असेल ना? ती मघांचं वाक्य सावरत जरा दुरस्त करत म्हणाली. तो नाईलाजाने हसला. नात्यात प्रेम असेल तर कधीच दडपण येत नाही. डोंट वरी. तुझं प्रेम तुला कधीच बदलायला सांगणार नाही. तुझं हे असं चंचल चाइल्डिश असणं म्हणजेच तू आहे ते सूट करतं तुला. मॅक्स यू कम्प्लेट्स. बघ कसं असतं ना,
बरेचदा आयुष्यातले कितीतरी दिवस, तास असेच फुकट निघून जातात, जे कधी पुन्हा आठवत सुद्धा नाही. पण काही दिवसांची, तासांची, मिनिटांची आणि काही क्षणांची सुद्धा किंमत इतकी असते की परत मिळवण्यासाठी आयुष्य गहाण ठेवावं लागतं. त्याची नजर शून्यात खिळली होती. तिला अवघडल्यासारखं झालं. नको ते बोलून गेलो. कळल्यावर नेहमीसारखं सावरायला प्रयत्न करतो म्हणाला. म्हणजे इतकंच म्हणेन की माझी कुठली वाईट मेमरी तुझ्याकडे राहायला नको. तू मला मनापासून माफ केलंय ना रश्मी? याचं उत्तर मी तुला केव्हाच दिलंय. कबीर, बरं निघूया का? तिचा हलक्या झालेल्या आवाजात मनात उठणाऱ्या कितीतरी भावनांचं वजन होतं. एकदा कबीरला मनात चाललेली ही घालमेल बोलून दाखवावी हे तिच्या मनात आलं. तोही शांत नव्हताच, पण त्याला तो सहजपणा कायम ठेवायचा होता. कारण समोर उभी असणारी ती कुणाचं तरी प्रेम होती. पण आता हे निघूया ऐकल्यावर तो जरा अस्वस्थ झाला. आल्यापासून घेतलेलं सहजपणाचं बेरिंग गळून पडायला लागलं. शेवटची भेट ह्या शब्दातील खोल गहिरी जाणीव त्याच्यापर्यंत पोहोचली आणि त्याला काही सुचेनासं झालं. तुला इतकं बेचैन होण्याचं काहीच कारण नाही. हे असंच तर असणार होतंच ना. याचा शेवट हाच आहे ना. मग ही बेचैनी का? उठ, तुझ्या वाटेला लाग. प्रवास इतकाच होता, सोबत एवढीच होती. त्याचं मन त्याला पुन्हा पुन्हा बजावत होतं. त्याचे ओठ कोरडे पडले. मी ड्रॉप केलेलं चालेल तुला? शेवटचं प्लीज. शेवटची भेट जरा वेळाने शेवटची व्हावी हा विचार करत तो त्याच्याही नकळत खाली मान घालून घाबरतच म्हणाला. ती काहीच बोलली नाही. अगदी शांत होती. जरा वेळ असाच गेला. गाडी कुठे पार्क केली तू? त्याच्याकडे न बघता ती म्हणाली. त्याच्या चेहऱ्यावर छान स्माईल आली. रस्त्यावर वाहनाची वर्दळ वाढली होती. गाड्यांचे हॉर्नचे आवाज वातावरणात भरून होते. गाडी निघाली. दोघेही शांत होते. शांततेची देखील एक वेगळीच वाचता न येणारी पण अनुभवता येणारी अबोल लिपी असते. ती वाचायचा प्रयत्न ते करत होते. त्याच्या गाडीमधला किंगफिशरचा चार्म हळूवार हेलकावे खात होता. हा माझा हॉल्शियन टाईम आहे का? एवढंच तिच्या मनात आलं. ती घाबरली. सखी एरी आली पिया बिन सखी कलन परत मोहे. घडी पलछिन छिन जब से पिया परदेस सिधारे. रतिया गुजारू मैं तारे गिनगिन. त्याची प्ले लिस्ट चालू होती. तिने गाण्याबद्दल विचारण्यासाठी त्याच्याकडे बघितलं. त्याने ते जाणलं. आपदा परवीन यांच्या आवाजातलं आहे. राग यमन. ह्या बंदिशचा अर्थ नाही माहीत मला. तो आवडा गिळत एवढंच बोलला. ती डोळी मिटून ऐकत होती. जब से पिया परदेस सिधारे. कदाचित तो दूर देशी असेल आणि त्याच्या विहिरात तो म्हणत असावे. तो निघून तर गेलाय, पण सोबत काय घेऊन गेला हे त्याच्या गावीही नसेल. तिला मात्र कळणार नाहीये की एक एक क्षण ती कसा त्याच्याशिवाय काढणार आहे. चांदणं मोजून रात्र निघूनही जाईल, पण तू आठवत राहशील कायम. असा काहीसा अर्थ असेल ह्या बंदिशचा. ती बोलत होती. तिचे डोळे भरून आले. तिने ते कुशलतेने पुसून घेतले. त्याने काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. म्युझिक प्लेअरचं ऑफ केला. तिच्या ह्या बोलण्याची त्याला मनस्वी भीती वाटली. रस्ता मागे पडत होता तसा त्याच्या मनाचा गुंता वाढत होता. आपण गुंतलोय हिच्यात. खरं सांगायचं तर तिच्याशिवाय काही सुचत नाहीये. पण ह्या फिलिंग्स आपल्या पुरताय. पण रश्मी, ही तर आपल्यात गुंतत नाहीये ना. अगदी नादान आहे ती. आपण तिला इन्फ्लुएन्स तर करत नाहीये आहोत ना. न कळतपणे यांच्या प्रेमामध्ये तर नाही आलोय ना. ही माझ्यासाठी इमोशनल तर नाही झाली आहे ना. असं झालं तर मी माफ नाही करू शकणार स्वतःला. तिला हे मृगजवळ आहे हे समजावून घ्यावं लागेल आत्ताच. जरा वेळाने तिच्या रूम समोर गाडी थांबवली. सगळं घेतलं ना व्यवस्थित? वेंधळेपणा करू नको. बऱ्याच वेळाने तो काही बोलला होता. तिने फक्त मान डोकावली. त्याने मनाची तयारी केली. तिला असं गोंधळात टाकून त्याला जायचं नव्हतं. रश्मी, शांतपणे एक. शेवटची भेट आहे म्हणून सांगतोय. मी तुला त्या रात्री पहिल्यांदा पाहिलं नव्हतं. तू पहिल्यांदा दिसली ते कारंज्याचा पाण्याचे तुषार अंगावर घेत आपल्याच मस्तीत आनंदात असताना दोन्ही हात पसरून त्या थेंबांना कवेत घ्यायचा वेडा हट्ट करत होतीस. त्या कारंज्याच्या छोट्याशा पावसात भिजताना तो निरागसपणा तुझ्या चेहऱ्यावर होता. समुद्राची गाज कानात नाही तर श्वासात भरून घेण्याची तुझी ती धडपड चालू होती. चेहऱ्यावर जी निरागसता होती ती इतकी सहज आणि नॅचरल होती की ती तितकं प्युअर आणि रॉ ह्या जगात काही आहे ह्यावर विश्वास बसायला काही क्षण गेले होते. मी तिथेच होतो, शेजारच्या रेस्टॉरंटच्या बाल्कनीत.
तो क्षण टिपावा म्हणून मोबाईल घ्यायला आत गेलो तोपर्यंत तू निघून गेलीस. तुला कधी आठवायचं म्हटलं की तेच रूप आठवतं. तू अशीच राहा, बालिश, चंचल आणि थोडी वेडू. हेच योग्य, हे अयोग्य, असंच वागायला पाहिजे. तसं नको. जगाची ही आखीव रेखीव मोजपट्टी तुझ्यासाठी नाहीये. कधी कधी काय होतं ना रश्मी, आपल्याला खूप सुंदर स्वप्न पडतं. आपण ते जगायला सुरुवात करतो, रमून जातो, पण एका क्षणी आपल्याला हलकी जाग येते आणि कळतं हे हे जे काही खूप आवडतंय हे तर स्वप्न आहे. आणि ज्या क्षणी कळतं हे स्वप्न आहे, तेव्हाच खरं तर ते विरून गेलेलं असतं आणि समोर असतं ते आपलं वास्तव. नंतर कितीदा ते स्वप्न पुन्हा पुन्हा बघायचा प्रयत्न केला तरी ते दिसत नाही, फक्त एक गोड आठवण बनून मनाच्या कोपऱ्यात राहतं. वेळ जातो तसं विसरून देखील जातो आपण. तशा स्वप्नांना एवढं मनावर घ्यायचं नसतं. लाईक एखाद्या लॉंग जर्नीमध्ये थोडा विसाव्यासारखं आपण भेटलो असं समज. ती भेट म्हणजे ते गोड स्वप्न होतं, पण संग्राम तुझं वास्तव आहे. तू ते स्वतः निवडलं आहे तुझ्यासाठी. प्रवासात आपल्यात जे झालं त्याला तुझ्या दुखावलेल्या अस्थिर मनाची पार्श्वभूमी होती. तू कुठेतरी संग्रामच्या वागण्याने दुखावली गेली होतीस. त्या रात्री तुझी ड्रीम टेट फेल झाली. ती नाराजी कुठेतरी दडली असेल आणि अजूनही काही मला माहीत नसणारे कारण असतील. पण एक लक्षात घे, त्या जवळीकमध्ये प्रेम नव्हतं, लस तर मुळीच नव्हतं. जे होतं त्या फिलिंगला कदाचित काहीच नाव नाहीये म्हणून तू गोंधळली आहेस. प्रत्येक नात्याला फिलिंगला नाव असावं असा आपला हट्ट असतो आणि ते सापडलं नाही की आपली घालमेल होते. चूक बरोबर हाच वाद सुरू होतो. प्रत्येक फिलिंगला नाव असणं तेवढंच गरजेचं नाही. ती फक्त शुद्ध आणि सेल्फलेस असणं महत्वाचं. तुझं प्रेम संग्राम आहे आणि मला प्रेम कधी होणार नाही. नेवर. मी मित्र असू शकतो, होल्शियन डे सांगणारा तत्वज्ञ असू शकतो, किंवा फिश लवर्स मार्गदर्शन करणारा तुझा वाटाड्या गाईड यू नो ते असू शकतो. म्हणजे मित्वा. तिला एकदम ते पेज आठवलं. त्याची लय साधत ती हळूवारपणे म्हणाली, टिपिकल निब्बी जोशांच्या स्वप्नीलची फॅन दिसते. अगदी बरोबर, मित्र. मी फक्त तुझा मित्र असू शकतो रश्मी, प्रेम नाही. किंवा अजून व्यापक म्हणायचं तर सहेला. तुझ्या मुळात चंचल बालिश असलेल्या मनाचा तळ माझ्या अशा अचानक येण्याने ढवळून निघाला. पण तुझं प्रेम संग्राम आहे आणि मला वाटतं तू त्याला अजूनही तो प्रवास उलगडून सांगितला नसेल तर लगेच सांग. सहेला कन्फेस्ड सांगायला जाशील तर रायटर आहे म्हणून कदाचित समजून देखील घेईल, आणि नाही समजली तर चूक झाली, तू मान्य केली ह्या बेसिसवर, तर तो माफ करेल. रश्मी, आयुष्यात बऱ्याच टप्प्यांवर समज गैरसमज होतात. विश्वासाची कसोटी लागते. तुलाही त्याला त्याची स्पेस द्यावी लागेल. त्याच्याही आयुष्यातला काही चुका, काही कॉन्सेप्ट समजून घ्यावे लागतील. शेवटी थोडं दुःख तर प्रत्येक रिलेशनशिपमध्ये आहे. आपल्याला फक्त ती एक व्यक्ती शोधायची असते जिच्यासाठी हे सगळं सहन करणं सार्थकी लागतं. जी व्यक्ती तुला मिळाली आहे संग्राम, आणि तुम्ही दोघं खूप लकी आहात आणि एकमेकांसाठीच बनलेले आहात. हसत राहा, नेहमी प्रेमात राहा, आणि हो, माझा नंबर डिलीट करून टाक कायमचा. कॉल लिस्टमध्ये नको ठेवू. मला आठवणीत राहू दे. ती मन लावून त्याला ऐकत होती. त्याचा प्रत्येक शब्द समजून घ्यायचा प्रयत्न करत होती. रिलेशनशिपमध्ये कुठे काय चुकलं याचा ताळमेळ लावत होती. तिने भरून आलेले डोळे पुसले. स्वतःवर हसत त्याला थँक्स म्हणाली. तिला असं निवडलेलं बघून तो समाधानाने हसला. ती खाली उतरली. तिला गुड बाय म्हणायला तोही बाहेर आला. चल, आता खऱ्या अर्थाने ही भेट शेवटची झाली. ए परफेक्ट क्लोजर. तुला तुझ्या प्रश्नांची उत्तर मिळाली. नाव आय विल बी बॅक टू माय नेल्ड लाईफ. वर्क 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 रिपीट. छानसं हसून तो म्हणाला. कबीर, कधी ती काहीतरी विचारायला अधीर झाली होती. स्टॅच्यू तिच्या चेहऱ्याकडे निर्विकारपणे पाहिलं. डोळ्यांमध्ये न बघता फक्त डोळ्यांकडे पाहिलं आणि वळला. गाडीत बसला. ती शांत उभी होती. गाडी थोडी मागे होत वळून निघून गेली. ती अजूनही शांत उभी होती. तू मऊ म्हणायचं विसरलास कबीर? तिचे डोळे काठोकाठ भरले. पापण्यांचा भार पडला आणि थेंबांनी गालावर यायला सुरुवात झाली.